नमस्कार, मी क्रांती. श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर मागे एकदा मी पितळेची भांडी कशी साफ करायची, पितळेची किंवा तांब्याची, ते याचा व्हिडिओ टाकलेला आणि त्याला तुम्ही खूप छान प्रेम दिलत. तर म्हणलं आता अजून एक नवीन हॅक तुमच्याशी शेअर करूया. ती म्हणजे आपली तेलाची केटली कशी क्लीन करायची आणि एकदम चकचकीत होईल. आणि फक्त 2च इन्ग्रेडियंट वापरायचे आहेत आपल्याला, फक्त 2 साहित्य, ते बी घरात अवेलेबल असलेले. तर त्याच्याने आपली एकदम क्लीन होईल, पूर्ण त्याचा तेलकटपणा निघून जाईल आणि पूर्ण काळे डाग वगैरे. आपली गॅसच्या जवळ केटली असते त्यामुळं खूप ती चिकट होते, चोपट होते. तर आपण ती क्लीन करायची आहे. त्यामधलं सगळं तेल अगोदर काढून घ्यायचं आहे बाहेर, त्यानंतर धुवायला घ्यायची आहे. आणि आपलं तेल संपलं की आपण किटली धुतोच किंवा घासतो, पण एवढी क्लीन होत नाही. तर मग आता हे टिप्स वापरा तुम्ही. आणि तुम्हाला तर थोडीशी पण आवडली, तुम्हाला थोडा पण उपयोगाचा व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तर आपण आता ती सोल्युशन बनवूया. त्यासाठी आपण बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घेतलेला आहे 1 चमचा. तर आता फक्त केटलीच क्लीन करायची आहे, त्यामुळं 1 चमचा बास होईल, पुरेसा आहे. त्यानंतर अर्धा लिंबू घ्यायचा आहे. लिंबू मधून कट करून तुम्हाला किती भांडी क्लीन करायची आहेत त्यानुसार तुम्ही सोल्युशन बनवायचं आहे. मला एवढी केटलीच क्लीन करायची त्यामुळं मी थोडंसं बनवते, तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता मी इथे लिंबू आणि सोडा छान असं मिश्रण तयार केलेलं आहे. आता ते आपण पूर्ण किटलीला लावून घ्यायचं आहे. अगोदर आपण किटलीच्या झाकणाला लावून घेऊया. घासायचं वगैरे काहीच नाही, फक्त फिरवून लावून घ्यायचं आहे पूर्ण किटलीला. त्यानंतर किटलीच्या आतला जो चमचा असतो त्याला सुद्धा लावायचा आहे. तो सुद्धा खूप तेलकट, तो तेलाचाच असतो तरीसुद्धा आपण तेलकट असा चोपट लागतो हाताला, त्यामुळं तो क्लीन करून घ्यायचा आहे आपल्याला. तर फक्त लावून ठेवायचं आहे आपल्याला ते सोल्युशन किटलीला, झाकणाला आणि चमच्याला सुद्धा. आणि आता किटलीला लावायचं आहे. किटलीला लावताना सुद्धा आपल्याला फक्त बाहेरच्या बाजूनीच लावायचं आहे, आतल्या बाजूनी लावायचं नाही आहे सोल्युशन. तर आतलं कसं क्लीन करायचं ते मी पुढे सांगणार आहे, आतली बाजू. तर आत्ता किटलीला बाहेरच्या बाजूनी लावून झालेला आहे. पुन्हा दांडीला सुद्धा लावलेला आहे. जी भांडी गॅसच्या जवळ ठेवलेली असतात त्याला फोडणी वगैरे देताना ती चिकट होतात किंवा खूप ऑइली तेलकट होतात, त्यामुळं ते या पद्धतीने क्लीन करायची. आता किटलीला बाहेरच्या बाजूने पूर्ण लावून झालेलं आहे हे सोल्युशन. आता आपण आतली बाजू बघूया कशी क्लीन करायची ती. तर थोडं सोल्युशन उरलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि ते गरम पाणी आपल्याला किटलीच्या आतमध्ये टाकायचं आहे. आणि परत थोडंसं 2 टेबलस्पून म्हणजे 2 चमचे व्हिनेगर टाकायचं आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गरम पाणी. पूर्ण केटली भरून गरम पाणी टाकायचं आहे. तर एवढं फक्त कष्ट घ्यायचं आहे गरम पाणी करण्याचं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं अजूनच आपल्याला चिकट किंवा किटली चिकट वगैरे झाली असेल तर त्याच्यावरती चिलटं वगैरे बसण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळं असं आपल्याला सारखं काही ना काही क्लीन करत राहायला लागतं. आणि इथे मी चिलटांचा सुद्धा एक शॉर्ट टाकलेला आहे, त्यावरती सुद्धा काय उपाय करू शकता तुम्ही ते. तर आत्ता आपली केटली धुवून घेऊया. तर आता केटली धुवून घेऊया. एक टोप घेतलेला आहे, एक बाऊल घ्यायचा किंवा पातेलं, पाटी वगैरे काही घेऊ शकता तुम्ही. तर आता त्याच्यामध्ये पूर्ण पाणी ओतायचं आणि चोळून घ्यायचं. तुम्ही अजूनपर्यंत बघू शकताय मी घासणी वापरलेली नाही, तरीसुद्धा पूर्ण आतून जे आपलं गरम पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे आतला पूर्ण तेलकटपणा निघून गेलेला आहे. आणि आता
आपण लिंबाने चोळून घेऊया झाकण, कारण डिझाईन वगैरे असते तिथे जास्त चिकट झालेलं असतंय. तर बघू शकता तुम्ही. आता थोडंसं घासणीने आपण क्लीन करूया, त्यामुळं पूर्णपणे चिकटपणा निघून गेलेला असेल आणि आपली किटली नव्यासारखी दिसायला लागेल. जर जो तुम्ही साबण वापरता त्याच्याने तुम्ही आता एकदा घासून घ्यायचा आहे. वर हात फिरवला तरी चालेल, कारण आपण क्लिनिंग आतली डीप क्लिनिंग तर झालेली आहे, फक्त चिकटपणा जावा म्हणून आपल्याला हे घासणीने किंवा साबणाने क्लीन करायचं आहे. तर असं एकदा घासून घ्यायचं. त्यानंतर आपली किटली एकदम चकचकीत होईल. तुम्ही पुढे बघालच. तर घासणीने मी घासून घेतलेली आहे छान अशी किटली. आता धुवून घेते स्वच्छ. बघू शकता तुम्ही एकदम छान चमकायला लागलेली आहे किटली. तर तुम्ही सुद्धा हा नक्की प्रयोग करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि जो आपला दांडा असतो त्याच्या तिथे बाजूला आपल्याला थोडंसं घाण वाटू शकतं किंवा मळ साचलेला असू शकतो, त्यामुळे तिथे तुम्ही टूथब्रश वगैरे वापरू शकता. त्याच्याने तिथली घाण काढायची आहे, किंवा कोणतीही टोकदार वस्तू वापरून तिथली मळ इझिली निघू शकते. कारण किटली आपण 2-3 वेळा धुतल्यामुळे ती भिजलेली असते मळ, त्यामुळे इझिली निघू शकते आणि किटली एकदम चकचकीत होऊ शकते. तुम्ही बघू शकता माझी किटली एकदम छान क्लीन झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आवडला असेल थोडा पण तर कमेंट करा, लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती अशाच हॅक्स किंवा डेली व्लॉग, शॉर्ट, डेली रुटीन वगैरे असे व्हिडिओ येत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही एकदम छान किटली चकचकीत झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमची किटली एकदम स्वच्छ चकचकीत करा, तुम्हाला सुद्धा घाण वाटणार नाही. आणि आपल्याला बघू शकता तुम्ही थोडी पण क्लिनिंग केली तर आपल्याला किती फ्रेश वाटते किचनमध्ये किंवा किचनच्या वस्तू क्लीन केल्या तर. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक जरूर वापरा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ते. तर पुन्हा भेटूया आपण अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.